हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीची स्कॉलरशिपची शिष्यवृत्ती परीक्षा जी फेब्रुवारी महिन्यात झालेली आहे 2025 या साली. म्हणजेच मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे ही. आणि संच असणार आहे सी. संच कोणताही असो, ABCD, फक्त सिक्वेन्स हा चेंज असतो. त्यामुळे आपण सी हा संच आज अभ्यासणार आहोत, बघणार आहोत. पेपर क्रमांक 2 असणार आहे. माध्यम असणार आहे मराठी. विषय असणार आहे तृतीय भाषा म्हणजेच मराठी आणि बुद्धिमत्ता. तृतीय भाषा इंग्लिश अँड बुद्धिमत्ता चाचणी. वेळ असणार आहे दुपारी 2 ते 3:30 वाजेपर्यंत. एकूण गुण असणार आहे 150. सो विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी कृपया खाली काही तुम्हाला सूचना दिलेल्या असतात तर त्या व्यवस्थितरित्या ह्या वाचायच्या आहेत. त्यामध्ये आपण वेळ घालवणार नाही आहे. फक्त एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे जी की पर्याय क्रमांक बघा 4चं दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6च्या बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक 2 असेल तर तो पुढील प्रमाणे नोंदवायचा आहे. जसं की या ठिकाणी दाखवलेलं आहे. व्यवस्थित गोल करायचा आहे. बरोबर खूण करायची नाही, आडवी रेष मारायची नाही, किंवा पर्याय क्रमांक लिहायचा नाही, किंवा छोटासा डॉट देखील लिहायचा नाही आहे. आणि ज्या ठिकाणी 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत त्या ठिकाणी 2 अचूक पर्याय हे निवडायचेच आहे, कारण की त्यानुसार तिथे सूचना दिलेली असते. सो या प्रकारे सूचना आहेत त्या व्यवस्थित प्रॉपर रीड करायच्या आहेत. तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी. आपण इंग्लिश या विषयाचा सेक्शन फर्स्ट बघणार आहोत. तर या ठिकाणी इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 1 to 3 या ठिकाणी एक तुम्हाला पॅराग्राफ दिलेला आहे. रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ज. आसाम. या ठिकाणी पॅसेज हा व्यवस्थित रीड करायचा आहे आणि पॅसेजवर आधारित तुम्हाला 3 प्रश्न दिले गेलेले असणार आहे. तर त्या 3 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पॅसेजवर आधारित असणार आहे आणि त्याची उत्तरे देखील याच पॅसेजवर असणार आहे. सो पॅसेज हा व्यवस्थित रीड करायचा आहे आणि त्यावर आधारित आता प्रश्न जाणून घेऊया. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 3 ते 4 क्वेश्चन पेपर जर मागील वर्षाच्या सोडवल्या तर त्यातील बरेचसे प्रश्न हे रिपीट होत असतात. त्यामुळे ही देखील प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कधीकधी काही प्रश्न हे रिपीट होत असतात. त्यामुळे ही संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हालाही अभ्यासायची आहे. आणि त्याचप्रमाणे प्रश्न हे कोणत्या प्रकारे असतात हे तुम्हाला समजते आणि वेळ देखील आपल्याला किती लागेल, किंवा प्रश्न कशा स्वरूपाचे असेल, उत्तर कशा स्वरूपाचे असेल हे तुम्हाला लक्षात येईल. पहिला प्रश्न आहे बघा, व्हॉट इज वर्ल्ड फेमस इन आसाम. या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे. तर त्यातील पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे की आसाममध्ये फेमस काय आहे तर आसाम टी. सेकंड आहे, आसाम इज लँड बिटवीन द ब्युटिफुल व्हॅलीज ऑफ डॅश अँड डॅश रिव्हर्स. सो आन्सर इज सेकंड ऑप्शन, ब्रह्मपुत्रा अँड बराक. Assam is land between the beautiful valleys of Brahmaputra and Barak rivers. Third आहे, find out alternative which is not mentioned in the passage. My territory is lush and fertile with wetlands, orchards, tea estate and scenic forest and park. So answer is first option, dry lands. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे बघा, क्वेश्चन नंबर 4 and 5. तर तुम्हाला एक पॅसेज दिलेला असणार आहे. पॅसेजवर आधारित हे प्रश्न असणार आहे. रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. विल्यम लेन्स फेल्प्स, अमेरिकन एज्युकेटर अँड ऑथर, ब्रॉडकास्ट द फॉलोइंग रेडिओ ॲड्रेस ऑन एप्रिल 6, 1933. व्यवस्थित रीड करायचा आहे हा पॅसेज. फोर्थ क्वेश्चन आहे बघा, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. A borrowed book is like a dash in a house. So answer is option 4, guessed. Next I have fifth question, complete the verb. Things which you can not do with borrowed books. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे 4. तर cannot leave it carelessly, cannot turn down pages, cannot use it familiarly, and fourth answer is cannot mark it. नेक्स्ट आहे बघा आता क्वेश्चन नंबर 6. खाली स्पेस फॉर रफ वर्कसाठी दिलेला असणार आहे तुम्हाला. नेक्स्ट आहे 6, चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. आता या ठिकाणी तुम्हाला 2 आन्सर हे लिहायचे आहे, 2 गोल करायचे आहे. 2 आन्सर असणार आहे. ऋषिकेश गेव हिज ब्रदर अ नाईस गिफ्ट.
in passive voice. So answer is second and third. His brother was given a nice gift by Rishikesh, and third is a nice gift was given is his brother by Rishikesh. Question number 7. The duration of examination is 1 hour 40 minutes. The examination begins at 11 a.m. It and 8. The option first 12:40 p.m. Next question is 8 number. Complete the following chart by adding the proper suffix tion. या ठिकाणी काही सफिक्स वर्ड दिलेले आहे तुम्हाला आणि त्यामध्ये अजून एक तुम्हाला ॲड करायचा आहे. तर कोणता आहे? क्षण हा आपल्याला ॲड करायचा आहे. सो डेडिकेशन, प्रिपरेशन, कम्प्लेक्शन अँड नेक्स्ट इज ऑप्शन बघा दिलेला आहे इन्हेन्स, परफॉर्म, कम्फर्ट अँड सेलिब्रेट. सो या ठिकाणी सेलिब्रेशन होईल म्हणून आन्सर ऑप्शन इज फोर्थ सेलिब्रेट, सेलिब्रेशन. ओके. 9 आहे read following pair of homophones and find out a pair which is not homophone. sun, sun. आता प्रश्न व्यवस्थित रीड करायचा आहे. find out a pair which is not homophones. floor, floor. eat, ate. Both of also meaning and pronunciation different. So answer is third, eat and ate. tell, tell. Okay. So first, सेकंड अँड फोर्थ जे आहे तर प्रोनाऊन्सिएशन सेम येतं, स्पेलिंग इज डिफरंट अँड ऑल्सो मिनिंग इज डिफरंट. सो हेन्स ऑप्शन 3 इज युअर आन्सर. इट इज नॉट अ पेअर ऑफ द होमोफोन्स. ओके. 10th आहे चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्स ऑफ अंडरलाइन फ्रेजेस. इन अवर सिटी मेनी ऑर्गनायझेशन्स आर डीलिंग विथ एअर पोल्युशन प्रॉब्लेम अँड दे आर हॅपी विथ देअर रिझल्ट. सो 2 करेक्ट अल्टरनेटिव्स आपल्याला या ठिकाणी अंडरलाइन फ्रेजेसला करायचे आहे, चूज करायचे आहे. सो आन्सर इज फर्स्ट अँड फोर्थ, हँडलिंग विथ अँड वर्किंग विथ. नेक्स्ट आहे 11 क्वेश्चन. गेस द मीनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. इंडियन वॉन क्रिकेट मॅच अगेन्स्ट श्रीलंका बाय 4 runs and 1 ball. It was a miraculous victory. Underline word is miraculous. So we are choose the 2 options. Third option is your answer, magical. Next आहे बघा, choose the correct alternative to complete the crossword puzzle. Okay, so here option is first IE, second is HL, third is AA and fourth is HO. So बघा या ठिकाणी CHAT chat and HEEL chill आणि LAMP lamp या पद्धतीने हा पझल सॉल्व होतो. चॅट अँड चिल अँड लॅम्प असे 3 वर्ड्स मिनिंगफुल बनतात. 13 आहे क्वेश्चन. फाइंड आउट रॉंगली यूज वर्ड. Does they go to college every day? So answer is fourth, does. 14th आहे find out odd sentence out. Choose correct option. Option is first is your answer. What a wonderful victory is it? And exclamation mark. 15th आहे find the number of common noun in the following sentence. The emperor asked the man to explain the lion's strange behavior. So your answer is in this question second option 3. 16th question. Fill in the blank with proper modal auxiliary showing possibility. It is cloudy. It dash rain today. It may rain today. 17 आहेत चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता बघा यामधनं आपल्याला अनेक प्रश्नांचा अंदाज येतो की कोणते कोणते प्रश्न हे येऊ शकतात. जसे की ऑक्झिलरी, मॉडेल ऑक्झिलरी हे तुम्हाला करायचे आहे. त्याच्यानंतर आउट ऑफ सेंटेन्स असतात तर त्या प्रकारचे प्रश्न हे येऊ शकतात तुम्हाला. सफिक्सेस येऊ शकतात. हे जे प्रश्न आहे तर हे प्रश्न व्यवस्थित करायचे आहे. सफिक्सेस, त्यानंतर पॅसिव्ह व्हॉइस पण आलेला होता प्रश्न. आता बघा हा दिलेला आहे चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे तर त्यातील पहिला ऑप्शन हा
तुमचं उत्तर असणार आहे द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. नेक्स्ट आहे बघा 18th क्वेश्चन. चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ द पास्ट परफेक्ट टेन्स. आता टेन्ससुद्धा हे सर्व ऑल करायचे आहे. तर यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्स हा कोणता सेंटेन्स आहे हे विचारलेलं आहे. तर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हॅड येतो, त्यामुळे बघा पहिल्या तीनही वाक्यामध्ये हॅड आलेलं नाही, चौथ्या वाक्यामध्ये हॅड आलेला आहे. त्याचप्रकारे व्हर्बला इयन प्रत्यय लागलेला आहे. सो V3 आहे या ठिकाणी. द हेडमास्टर हॅड स्पोकन टू स्टुडंट्स. हे याचं उत्तर असेल पास्ट परफेक्ट टेन्स. 19 आहे क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही से टू हिम प्लीज वेट हिअर टिल आय रिटर्न. सो आन्सर इज थर्ड. ही रिक्वेस्टेड हिम टू वेट देअर टिल ही रिटर्न. 20th क्वेश्चन. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक अँड कंप्लीट द सेंटेन्स. सुजाता इज नॉट ॲज डॅश डॅश ॲज कविता. Sujata is not as fast as Kavita. Next आहे 21 question. Find out two correct alternative colors from the grid. So याचं उत्तर आहे या ठिकाणी. आता टू करेक्ट अल्टरनेटिव्ह कलर्स फ्रॉम द ग्रिड दिलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला दोन कलर फाइंड आउट करायचे आहे, इंडिगो अँड व्हाईट. सो ऑप्शन क्रमांक 2 आणि 4 हे याचं उत्तर असेल. ज्या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन सांगितलेले आहे त्या ठिकाणी दोन उत्तरं लिहायचे आहे, ज्या ठिकाणी एकच सांगितलेलं आहे एकच लिहायचं आहे. नेक्स्ट आहे बघा 22वा प्रश्न. रीड द कन्व्हर्सेशन बिटवीन द पॅसेंजर अँड ड्रायव्हर. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. टॅक्सी ड्रायव्हर सेज गुड मॉर्निंग, वेअर डू यू वॉन्ट टू गो. पॅसेंजर सेज टू द ट्रेन स्टेशन प्लीज. टॅक्सी ड्रायव्हर सेज आर यू इन द हरी. Passenger says, yes, I am a bit late. Taxi driver says, we can take the dash expressway. Passenger say, okay, thanks. So option 3 याचं उत्तर असणार आहे. कम्युनिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे, कन्व्हर्सेशन बिटवीन पॅसेंजर आणि ड्रायव्हर यामध्ये. तर व्यवस्थित आपण जर रीड केलं तर आपल्याला इझिली आन्सर हे ऑप्शनमध्ये मिळून जातं. 23rd क्वेश्चन आहे या ठिकाणी. गिवन बिलो इज द नोट ऑफ द ग्रँडमदर टू हर ग्रँडसन. कंप्लीट द नोट विथ द करेक्ट ऑप्शन. डिअर बिट्टू, you know my medical treatment is going to on, so please send me some dash as these are not available here. I have sent you needed list. I am taking good care of myself. May God bless you. तर या ठिकाणी मेडिकल दिलेलं आहे. ऑफकोर्स या ठिकाणी एक तर मनी लागतील किंवा मेडिसिन लागेल. सो बघा इथं मेडिसिन आहे ऑप्शन या ठिकाणी, ऑप्शन क्रमांक 4. सो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. यू नो माय मेडिकल ट्रीटमेंट इज गोइंग ऑन, सो प्लीज सेंड मी सम मेडिसिन्स ॲज दीज आर नॉट अवेलेबल हेअर. जे या ठिकाणी अवेलेबल नाही आहे मेडिसिन्स, तर त्या तू सेंड कर. 24th क्वेश्चन आहे. फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्स ऑफ SMS ऑफ अंडरलाईन वर्ड. SMS अंडरलाईन वर्ड बघायचा आहे आपल्याला या ठिकाणी. अनिकेत सेंड अ मेसेज टू हर मदर, लेट्स टॉक टुमारो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल, टुमॉरो. यानंतर 25th क्वेश्चन आहे. कंप्लीट द फॉलोइंग स्लोगन चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. रिस्पेक्ट द नॅशनल फ्लॅग अँड अँथम. इट डॅश द नेशन. स्ट्रेंथ द नेशन्स. ओके. नेक्स्ट आहे बघा आता विभाग 1 या ठिकाणी आपला झालेला आहे. विभाग 1 आपण तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी या विषयाचे 25 प्रश्न अभ्यासले आहे. यामध्ये तुम्हाला बराचसा अंदाज आलेला आहे काय काय प्रश्न करायचे आहे, म्हणजेच कोणत्या कोणत्या टॉपिकवर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे. सफिक्सेस, प्रिफिक्सेस, टेन्स किंवा बरेचसे टॉपिक आपण बघितले आहे, बरेचसे प्रश्न बघितले आहे. सो आता विभाग 2 आहे बुद्धिमत्ता चाचणी. प्रश्न क्रमांक 26 व 27 साठी सूचना दिलेल्या आहे. एका सांकेतिक भाषेत वानर हा शब्द 5 7 8 4 असा, सागर हा शब्द 2 4 6 7 असा, तर गायन हा शब्द 9 6 4 5 असा लिहितात. यातील अंकांचा क्रम हा अक्षरांच्या क्रमाबरोबर असेलच असे नाही. या माहितीवरून खालील प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. तर बघा 26वा प्रश्न आहे या ठिकाणी. कमतरता या अर्थाचा शब्द कोणत्या पर्यायातील सांकेतिक अंकांनी तयार होईल किंवा होतो. तर या ठिकाणी वरती आपण वानर, सागर, गायन हे शब्द बघितलेला आहे आणि त्यावर आधारित तुमचं उत्तर असणार आहे. 84
584. तर हा सांकेतिक अंकाने कमतरता हा शब्द तयार होतो. यानंतर 27वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या सांकेतिक अंकांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो? 2 अचूक पर्याय या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आणि 4 म्हणजे 842 आणि 6,48,745. यानंतर 28वा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत 34 बरोबर 19, 16 बरोबर 13 तर 92 बरोबर 29 असे लिहितात, तर याच सांकेतिक भाषेत 76 बरोबर किती? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 55. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 29 ते 32 साठी काही सूचना दिलेल्या आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, खालील मालिकेतील प्रश्नचिन्हांच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडायचे आहे. 99, 98, 97, 95, 92, 88, 81, 75, 64. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर येईल 56. यानंतर पुढील प्रश्न आहे 30वा प्रश्न. आकृत्या दिलेल्या आहे, तर ह्या आकृत्या व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षणावर आधारित या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोडवायची आहे. तर या आकृतीचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर ट्रायंगल बघा, या ठिकाणी शेप बघायचा आहे, तर त्याचं कंटिन्युअसली पुढे 4th हा ऑप्शन आहे, तो त्याचं उत्तर येईल. त्यानंतर 31वा प्रश्न आहे, YSV SMP MGJ आणि पुढे क्वेश्चन मार्क आहे, तर त्याचा पुढील सिक्वेन्स येईल GAD ऑप्शन क्रमांक 1. 32वा प्रश्न आहे, A, C, F, J, O क्वेश्चन मार्क. सो आन्सर इज ऑप्शन क्रमांक 3 U. 33वा प्रश्न आहे, या ठिकाणी सोबतच्या आकृतीला एकूण किती पृष्ठभाग आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. तर व्यवस्थित आकृतीचे निरीक्षण करायचे आहे आणि या आकृतीला एकूण 24 पृष्ठभाग आहेत. त्याचप्रमाणे खाली तुम्हाला कच्च्या कामासाठी काही जागा दिलेल्या असते बघा प्रश्नपत्रिकेमध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला कच्चं काम करायचं असतं. 34वा प्रश्न आहे बघा, या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वेळी घड्याळात तास काटा व मिनिट काटा यांच्यात 155 डिग्री मापाचा कोन होईल? 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 हे याचं उत्तर असेल. 4:50 मिनिटांनी आणि 7:10 घड्याळामध्ये तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 155 मापाचा कोन हा तयार होतो. यानंतर आकृती आहे 35वा प्रश्न. दिलेल्या प्रश्न आकृतीत लपलेला भाग पर्यायातून निवडायचा आहे. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. 36वा प्रश्न आहे, खालील चिन्ह मालिकेचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हांच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडायचे आहे. त्याचा ऑप्शन क्रमांक आहे 4 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 37 व 38 साठी काही सूचना दिलेल्या आहे. प्रश्नाकृतीतील कागदाला घडी घालून छायांकित केलेला ठिकाणी कापला व त्यानंतर उघडला तर त्याचा आकार पर्यायातील कोणत्या आकृतीसारखा दिसेल? तर याचं देखील उत्तर हे तुमचं असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. यानंतर 38वा प्रश्न आहे, प्रश्न आकृती आहे, तर उत्तर आकृती या ठिकाणी दिलेल्या आहे, त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. 39वा प्रश्न आहे, मुलींच्या एका रांगेत मुग्धा डावीकडून 12वी व श्रेया उजवीकडून 18व्या स्थानी उभी आहे. त्या दोघींच्या दरम्यान 5 मुली उभ्या असल्यास त्या रांगेत मध्यभागी असणाऱ्या मुलीचा क्रमांक कितवा? 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आणि 3 हे याचं उत्तर असेल, म्हणजेच 18 आणि 12. 40वा प्रश्न आहे, पुढील प्रश्नाकृतीचे जलप्रतिबिंब असणारी आकृती पर्यायातून तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. तर या ठिकाणी उत्तर आकृत्या दिल्या आहेत, त्यातील पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असेल. यानंतर प्रश्न क्रमांक 41 ते 45 साठी काही सूचना दिलेल्या आहे. गटात न बसणारे पद ओळखायचे आहे, जसे की सनंग फाटके वस्त्र, यच्छ यावत सर्व, खुमारी लज्जत आणि धादान पूर्णपणे. तर गटात न बसणारा शब्द आहे सनंग फाटके वस्त्र. पुढील आहे बघा गटात न बसणारा शब्द पोलाद, चांदी, कांस्य आणि पितळ. तर चांदी हे गटात न बसणारा शब्द असणार आहे. खाली कच्च्या कामासाठी जागा दिलेली असेल. 43वा प्रश्न आहे, 24, 340, 1328 आणि 4. तर पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. यानंतर पुढील आहे NM, XB, OK आणि SG. उत्तर असेल NM.
45वा प्रश्न असणार आहे. या ठिकाणी आकृती दिलेली आहे, तर विसंगत ओळखायची आहे कोणती आहे, तर त्यामध्ये पर्याय क्रमांक 3 ही विसंगत आकृती आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 46 ते 48 साठी काही सूचना दिल्या आहेत, त्यावर आधारित प्रश्न असणार आहे. पुढील मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नातील पदामध्ये असणारे अंक आणि अक्षरांचा क्रम हा लक्षात घेऊन प्रश्नचिन्हांच्या जागी येणारे पद तुम्हाला ओळखायचे आहे. तर या ठिकाणी मनोऱ्यावर एक प्रश्न हा हमखास येतोच, तर मनोऱ्यावर व्यवस्थित तुम्ही प्रश्न उत्तरे हे सराव करायचा आहे. यावर मनोऱ्याचे निरीक्षण कसे करायचे, त्यावर आधारित प्रश्न कसे असतात, अंक आणि अक्षरांचा क्रम कसा लक्षात घ्यायचा, प्रश्नचिन्हाच्या जागी काय अंक किंवा अक्षर येणार आहे हे ओळखायचं आहे. ओके, तर बघा प्रश्न क्रमांक 46वा जो आहे, R - 17 13 31 H 19 23 E 53 D 11 P M 3L बरोबर क्वेश्चन मार्क. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 61 59 41 K and L. यानंतर प्रश्न क्रमांक 46 47 48 असे 3 मार्क हे तुम्हाला मनोऱ्यावरच असणार आहे. त्यामुळे मनोऱ्यावर व्यवस्थित तुम्ही प्रश्न उत्तरांचा सराव करायचा आहे. दुसरा आहे बघा 47वा प्रश्न, त्याचं ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. 19 41 L and J. आणि तिसरा हा मनोरा जो दिलेला आहे त्यावरील प्रश्न आहे. 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. यावर 3 MQ K - 41 - F 5 NP क्वेश्चन मार्क. तर आन्सर येईल पर्याय क्रमांक 1 आणि 4 43 C 59 J 37 G. प्रश्न क्रमांक 49 व 50 साठी काही सूचना दिलेल्या आहे. आता प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा दिसणारी आकृती पर्यायातून निवडायची आहे. प्रश्न आकृती दिलेली आहे आणि इकडं या ठिकाणी उत्तर आकृती दिलेली आहे, तर त्यातील पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर होतं. नंतर प्रश्न क्रमांक 50वा आहे, त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. 51 व 52 साठी काही सूचना दिलेल्या आहे. प्रश्न क्रमांकाच्या प्रश्नात दिलेले घटक कोणत्या वेन आकृतीशी अचूक जुळतील तो पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. तर वेन आकृतीवर तुम्हाला हमखास प्रश्न हे येतातच. कदाचित यातील काही प्रश्न सुद्धा 1-2 रिपीट होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही आकृत्या ह्या ज्या वेन आकृत्या आहेत तर ते देखील व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. आणि कदाचित काही प्रश्न रिपीट झाले तर तुम्हाला इझिली त्याचे आन्सर हे पटकन लिहिता येईल. यानंतर बघा 51वा प्रश्न आहे, गोवा त्रिपुरा भारत. तर पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर असेल. परपोशी कवच शैवाल पर्याय क्रमांक 3 बी हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 53वा आहे, अभिषेक घरातून बाहेर निघताना मावळत्या सूर्याची किरणे त्याच्या तोंडावर समोरून पडत होती. तो घरातून सरळ चालत जाऊन 24 मीटर अंतरावर थांबला. तेथून तो त्याच्या उजवीकडे काटकोनात वळून सरळ 21 मीटर अंतर चालत गेला. त्यानंतर त्याच्या डावीकडे एका काटकोनात वळून 20 मीटर गेला. पुन्हा एकदा डावीकडे काटकोनात वळून 21 मीटर अंतरावर थांबल्यास मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर असेल. तर तुम्हाला रफ वर्कसाठी खाली जागा दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी तुम्ही रफ वर्क करून हे आन्सर मिळवू शकता. आणि ते उत्तर असणार आहे तुमचा पर्याय क्रमांक 1 44 मीटर. यानंतर 54वा प्रश्न आहे. या ठिकाणी तिसऱ्या दिवशी अण्णांच्या भेटीस गेलो असता मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला लावून अण्णा लिहित होते. या वाक्यात 2 अक्षरी शब्दांपेक्षा 3 अक्षरी शब्दांची संख्या ही कितीने कमी अथवा जास्त आहे. तर पहिले 2 अक्षरी आणि 3 अक्षरी हे दोन्ही जे शब्द आहेत तर ते व्यवस्थित लिहायचे आहे. 2 अक्षरी आणि 3 अक्षरी. आणि या वाक्यामध्ये 2 अक्षरी शब्द किती आहे त्यापेक्षा 3 अक्षरी शब्दांची संख्या कितीने कमी किंवा जास्त आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. तर 8नेही जास्त असणार आहे, हे तुमचं उत्तर असणार आहे. 55वा प्रश्न आहे. या ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त वृषालीच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी पथकाने वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षणाचा निर्धार केला. या वाक्यात किती जोडाक्षरे आलेली आहेत. तर या वाक्यामध्ये 16 जोडाक्षरे आलेले आहे. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. यानंतर प्रश्न क्रमांक 56वा आहे, प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडायची आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. नंतर पुढील 57वा प्रश्न आहे, एका वर्षी 27 डिसेंबरला सोमवार होता तर त्याच वर्षीच्या एप्रिल महिन्यात
कोणते वार 5 वेळा येतील? 2 अचूक पर्याय निवडायचे आहे या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे उत्तर असेल. शुक्रवार आणि गुरुवार. 58 प्रश्न आहे. न, ल, र, त, ज या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी येणाऱ्या अक्षराच्या डावीकडील लगतचे पहिले अक्षर कोणते? तर रफ ठिकाणी तुम्ही हे व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे सांगितलेली माहिती. पहिले तर अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. त्याच्या मध्यभागी येणारा शब्द, त्यानंतर त्याच्या डावीकडील लगतचे पहिले अक्षर हे ल येईल. ओके. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 59 व 60 साठी सूचना दिलेल्या आहे. संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. तर 59 आणि 60 साठी तुम्हाला हे 2 प्रश्न असणार आहे. तर बघा या ठिकाणी आकृती दिलेली आहे आणि पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 152. यानंतर 60वा प्रश्न आहे. बघा या ठिकाणी सेम ॲज लाईक क्वेश्चन आहे, फक्त डायग्राम चेंज केलेले आहे या ठिकाणी. तर याचं उत्तर असणार आहे 50. पर्याय क्रमांक 2. तर ट्रायंगलच्या मध्ये 50 हे उत्तर येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 2. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 61. वरील अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास तयार होणाऱ्या नवीन अक्षरमाले शेवटून 17व्या स्थानी असणाऱ्या अक्षराच्या लगत उजवीकडे खालीलपैकी कोणते अक्षर येईल? तर वरती तुम्हाला ABCD ही दिलेलीच आहे. तर त्याच्यानुसार उलट क्रमाने लिहिल्यास शेवटून 17व्या स्थानी असणाऱ्या लगतच्या उजवीकडील P हे अक्षर तुमचं येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असणार आहे. यानंतर बघा 62वा प्रश्न आहे. वरील अक्षरमालेतील पहिल्या व तिसऱ्या 5व्या गटातील अक्षरे सलग क्रमाने लिहिल्यास तयार होणाऱ्या नवीन अक्षरमालेत फ्रेंड या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दातील अक्षरांच्या अनुक्रमांकांचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. 5, 9, 5, 8, 15. यानंतर 63वा प्रश्न आहे. खालील 2 विधाने व 2 अनुमाने दिली आहे, त्यावरून योग्य पर्याय निवडायचा आहे. विधान आहे बघा, फळझाडांसाठी जैविक खते वापरतात. दुसरं, जैविक खतामुळे उत्पादन वाढते. आणि अनुमान आहे, जैविक खतामुळे फळधारणा जास्त होते. आणि ब आहे, जैविक खतांशिवाय झाडांना फळे येत नाही. तर यामध्ये तुमचं उत्तर असणार आहे ए, अनुमान हे अचूक असणार आहे, म्हणजे जैविक खतामुळे फळधारणा ही जास्त होते. यानंतर 64वा प्रश्न आहे. दिलेली प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठीचा योग्य पर्याय हा तुम्हाला निवडायचा आहे. तर या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे, ती पूर्ण होण्यासाठी पर्याय क्रमांक 4 हा आपण जोडला तर ती आकृती ही पूर्ण होईल. सो पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. पुढील आहे बघा 65वा प्रश्न आहे. पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 420, 462, 506, 554, 600, 650, 702. तर पर्याय क्रमांक 2 हे तुमचं चुकीचं पद असणार आहे, म्हणजेच 554. यानंतर प्रश्न क्रमांक 66 ते 70 साठी काही सूचना दिलेल्या आहेत. 4 प्रश्न आहे. तर पहिल्या 2 पदांचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला येणारा पर्याय हा निवडायचा आहे. मग पंडुरक, लोह, गलगंड, आयोडीन. यानंतर 67वा प्रश्न आहे. गीतपुष्पांचा फुलोरा, माधव विचारे आणि उसाच्या कविता, डॉक्टर कैलास दौंड. यानंतर प्रश्न क्रमांक 68वा आहे. प्रश्न आकृत्या आहे. तर प्रश्न आकृत्यामध्ये तुम्हाला इथं उत्तर आकृत्या देखील दिलेल्या आहेत. तर त्याचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 ची आकृती. यानंतर नेक्स्ट आहे बघा AE 92 FJ बरोबर 72. 17वा प्रश्न आहे. 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. 2543 चा संबंध 40, 3654 क्वेश्चन मार्क. सो 2 पर्याय येतील, 120 आणि 90. 71वा प्रश्न आहे. खाली दिलेल्या 3 आकृत्यामध्ये एकाच घन ठोकळ्याच्या विविध बाजू दाखवलेल्या आहेत. त्यावर A ते F पर्यंतचे अक्षरे आहेत. ठोकळ्यावरील अक्षरांच्या मांडणीचे निरीक्षण करून E या अक्षराच्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल ते तुम्हाला ओळखायचे आहे. तर या अशा प्रश्नांना अतिशय वेळ जातो, वेळ खाऊ प्रश्न असतात. त्यामुळे इन केस जर काही प्रश्न रिपीट झाले, म्हणून ही प्रश्नपत्रिका पूर्ण अभ्यासायला लावली होती तुम्हाला. सो पूर्ण व्हिडिओ बघा हा. तर आला तर आपल्याला इझिली हे प्रश्न देखील आठवतात आणि आपण इझिली त्याचं उत्तर देखील लिहू शकतो, कारण की आपण ते डोळ्याच्या नजरेखालून घालवलेले असं प्रश्नांची उत्तरे. सो बघा आता याचं उत्तर आपण जाणून घेऊया.
तर ई या अक्षराच्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर एफ हे अक्षर येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. 72वा प्रश्न आहे, खालील संख्यांच्या मांडणीतील सूत्र लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडायची आहे. तर बघा 9, 13, 1, 2, 5, 31, 3, 4 आणि 6 क्वेश्चन मार्क 8 आणि वरती 7 दिलेला आहे. तर मध्ये येईल संख्या ती 97. यानंतर प्रश्न क्रमांक 73 ते 75 साठी काही सूचना दिलेल्या आहेत. तर दिलेल्या लयबद्ध मांडणीतील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हांच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडायचे आहे. तर या ठिकाणी XAYBZC BYAXZAYBX क्वेश्चन मार्क. तर या ठिकाणी येणार आहेत YAB. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर येईल. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा 74वा, लास्ट सेकंड. तुम्हाला काही शेप्स दिलेला आहे आणि त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. आणि लास्ट वन क्वेश्चन आहे 75th 88966 क्वेश्चन मार्क 99 क्वेश्चन मार्क 33688966399833 क्वेश्चन मार्क 8. सो क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणते नंबर येणार आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. तर 3, 8, 6 या संख्या या ठिकाणी येतील. सो विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे आपण स्कॉलरशिपची टोटल 75 प्रश्न बघितले आहे आणि त्यांचे उत्तर जाणून घेतलेले आहे. तर तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी या दोन्ही विषयांची आपण प्रश्न आणि उत्तरे जाणून घेतले आहे. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचप्रमाणे आपल्या फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला या क्वेश्चन पेपरचा अधिक सराव करता येईल आणि त्याचप्रमाणे सराव केल्यामुळे तुम्हाला पेपर हा अतिशय चांगला जाईल. कारण की याच प्रकारे तुम्हाला प्रश्न हे येऊ शकतात. क्वेश्चनचा पॅटर्न हा सेम ॲज लाईक असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक फॉर द exam.